लातूर जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना. सख्या चुलतीनेच केला 7 वर्षीय पुतण्याचा गळा आवळून खून. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्या चुलतीनेच आपल्या 7 वर्षीय पुतण्याचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले असून या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी 2 अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर गावात शोध मोहीम सुरू झाली होती. या मोहिमेदरम्यान 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह एका पडक्या घराजवळ आढळून आला. सुदैवाने दुसरा मुलगा साई चरण स्वामी हा सुखरूप सापडला आहे, जी एक दिलासादायक बाब ठरली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार शेतजमिनीच्या वादातून हा निर्घृण प्रकार घडण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासात असेही समोर येत आहे की संबंधित महिलेने मुले बेपत्ता झाल्याचे नाट्य रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा रक्तांच्या नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार. चाकूरमध्ये 7 वर्षाच्या देवांश स्वामीची हत्या झाली ही बातमी वृत्तपत्रामध्ये वाचताच मनामध्ये अत्यंत अस्वस्थता निर्माण झाली. कारण चुलती म्हणजे आई समान असते. चुलतीला आईचा दर्जा आहे. जेवढं आई प्रेम करते तेवढं चुलती प्रेम करते. मात्र चुलतीने स्वतःच्या 7 वर्षाच्या पुतण्याचा खून केला ही महाराष्ट्राला न शोभणारी, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला बदनाम करणारी घटना आहे. संपत्तीसाठी चुलती अशी करते. बहुजन विकास अभियान या घटनेचा जाहीर निषेध करते. माझी शासनाला विनंती आहे, लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ भूमिका घेऊन, अत्यंत चांगल्या प्रकारे भूमिका घेऊन यातील जे कोणते आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्याचं काम माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी केलं. मी पोलीस प्रशासन देखील अभिनंदन करतो, कारण अशा घटना महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये घडत आहेत. 7 वर्षाची चिमुकलीने काय गुन्हा केला असेल? सोबत मरताना माणसं काय घेऊन जात नाही, मरताना माणसासोबत 1 रुपयासोबत येत नाही. त्याची जाण त्या चुलतीला का नसेल? बहुजन विकास अभियानाची मागणी आहे. जे असे कृत्य करतात महाराष्ट्रामध्ये, लहान लहान मुलं असे संपत्तीसाठी मारतात, अशा लोक निराम असेल, महिला असतील, त्यांना तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे. मागील देखील आम्ही 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला असता ओलांडीला. बहुजन विकास अभियानाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा या ठिकाणी काढला, बहुजन विकास अभियान हिंदू खाटी समाजाच्या वतीने. त्यावेळेस त्या निरामाला काल परवा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली. अशा शिक्षा महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजेत. तेव्हा आरोपीला वाटते की भीती, कायद्याची भीती वाटली पाहिजे. म्हणून माझी शासनाला, न्यायालयाला देखील विनंती आहे, या चुलतीला तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे. माझी चुलती बघा, माझ्या चुलतीने 4थी पासून ते 8वी पर्यंत शिक्षण माझं पूर्ण केलं, 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. माझी चुलती चांगल्यात आहे. तिने स्वतःच्या मुलापेक्षा मला जास्त प्रेम केलं. आज मी MIP आहे, बहुजन विकास अभियानचा प्रमुख आहे, महाराष्ट्रामध्ये वावरतोय. हे सर्व माझ्या चुलतीच्या आशीर्वाद आहेत. माझ्या चुलत्यानं जेव्हा माझे वडील सोपानराव नामंत्राच्या लढ्यामध्ये होते, तेव्हा माझी 10वीची परीक्षा असताना माझ्या चुलत्यानं तेव्हा चपला नव्हत्या पायाला, स्वतःच्या पायाला पिंपळाचे पळसाचे पाने बांधून वाढवून येते माझी परीक्षा, 10वीची परीक्षा दिली. असे चुलता चुलते आहेत माणसाला. कशा चुलता चुलते माझे? त्या चुलता चुलतीने आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम मला दिलं. ह्या चुलत्याला कसं त्याला मुलाचं प्रेम वाटलं असेल? मुलगा आपला याचा चुलत्या का वाटली असेल? कुणाच्या घटनेचा जाहीर निंदा करतो. जय